नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे जखीण या रहस्यमय प्रेमकथेचा भाग 4. माझी ही कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करून तुमचा अभिप्रायही द्या. ऐकत रहा जखीण. माही रडू लागते. नाही, हे साफ खोटं आहे. माझ्यात आणि डॉक्टर महेशमध्ये आता तसं काही नाही. डॉक्टर महेश तर असं कधीच करणार नाहीत. ते खूप हळवे आहेत. राघव: फार जीव तुटतोय डॉक्टर महेशसाठी. बरं, त्यांनी नसेल मारलं तर तुम्ही मारलं असेल. त्यांनी जबरदस्तीने श्रीकांतजींकडून चिठ्ठी लिहून घेतली. त्यांनी काहीच केलं नाही तर मग तोंड का काळं केलंय? फोन का बंद केलाय? बोला माही मॅडम, तुमचं बिंग फुटलेलं आहे. तुम्ही एक नंबरच्या फालतू आणि छछोर बाई आहात. तुम्ही तुमचे संबंध लपवण्यासाठी म्हाताऱ्या सासऱ्याचा काटा काढलात. देवदत्त चिडून: राघव, जरा तोंड सांभाळून बोल. चल, जा, निघ इथून. बऱ्याच वेळात लघवीला गेला नाहीस. किडनीत दगड होतील. दादा, आय मीन सर, दर 10 मिनिटाला लघवी करायला मला काय डायबिटीस नाही झाला अजून. अरे, तुला चिनूला पुस्तक घ्यायला जायचं होतं ना? जा, तुझी अर्धी रजा मंजूर करतो. चिनूची परीक्षा झाली. तो कालच त्याच्या मामाकडे गेला. अच्छा. अरे, मगाशी वहिनीचा फोन येऊन गेला. काल रात्री तू काहीतरी प्रेस करत होतास म्हणे. तिला खोलून ठेव म्हणालास आणि काम अर्धवट टाकून ड्युटीवर आलास. ती वाट बघतीये तुझी. जाम रागवली आहे. अरे, अरे देवा, दादा, विसरलोच मी. आता माझं काही खरं नाही. तिने रात्री तिची साडी मला प्रेस करायला लावली होती. मी अर्धी प्रेस केल्यावर कळलं की इस्त्री काम करत नाहीये. तिला म्हटलं इस्त्री खोलून ठेव. मी आंघोळ करून आलो की बघतो काय आहे ते. त्याप्रमाणे तिने ती खोलून ठेवली. पण मी आंघोळ झाल्यावर कडक रात्रपाळीला ड्युटीवर निघून आलो. आज संध्याकाळी तिला तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय. बाप रे, मी जातो. निघून जातो. देवदत्त माही पुढे पाण्याची बाटली धरतो. हे घे माही, पाणी पी. माही चिडून: नको मला. तुमच्या पोलीस स्टेशनचं पाणी सुद्धा मला प्यायची इच्छा नाही. माही, हे पाणी पोलीस स्टेशनचं नाही. मी घरून स्वतः माझ्या हाताने बॉटल भरली आहे. माझी बॉटल मी कधीच कुणाबरोबर शेअर करत नाही. अगदी राघवची सुद्धा हिंमत नाही माझ्या बाटलीतलं पाणी प्यायची. पण तू यातलं पाणी प्यायलं तरी चालेल. अगदी तोंड लावून पी. माही बाटली तोंडाला लावते. तिला ठसका लागतो. देवदत्त तिच्यापाशी येतो. तिच्या पाठीवर हात फिरवतो. ती परत पाणी पिऊ लागते. तिचं लक्ष नाही, पण तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहतो आहे. माही, आता आपण ही चौकशी इथेच थांबवू. मला माहीत आहे तू निर्दोष आहेस. मी उद्या तुझ्या घरी येईन. काही गोष्टी अजूनही क्लिअर करायच्या आहेत. तू एकटी असशील तेव्हा फोन कर. मी येईन लगेच. माही पाण्याची बाटली खाली ठेवते. तोंड पोषण्यासाठी ओढणी हातात धरते. एवढ्यात देवदत्त तिला खिशातून रुमाल काढून देतो. माही हसते. रुमालाला तोंड पुसते. थँक्स सर. पडदा पडतो. प्रवेश दुसरा. अजितचे घर. हॉलमध्ये माही सोफ्यावर बसली आहे. हातात मोबाईल धरून काहीतरी वाचत आहे. डोरबेल वाजते. टिंग टॉंग. उठून दरवाजा उघडते.
दारातून वर्दीमधील देवदत्त व राघव आत येतात. माही, या या साहेब. देवदत्त, साहेब नाही माही, तू मला देवदत्त म्हणायचं. देव हाक मारलीस तरी चालेल. राघव तोंड वाकडं करतो कुचेष्टेने. देव दादा म्हणालात तरी चालेल. माही, देव दादा, चहा आणू का? देवदत्त रागाने राघवकडे पाहतो. दादा नाही माई, फक्त देव. काय म्हणशील? देव. देव, चहा आणते तुमच्यासाठी. देवदत्त लाजतो. व्हेरी गुड, लगेच आण. माही आत जाते. देवदत्त खिशातून कंगवा काढतो, केसांवरून फिरवतो, वॉलेटमधून आरसा काढतो. आरशात स्वतःला पाहून खुश होतो. राघव खोचकपणे, पावडर देऊ का? राहू देत, त्याची काही गरज नाही. मला एक सांग राघव, कसा दिसतोय मी? माहीला शोभून दिसेन ना मी? तसंही तू म्हणतच असतोस ना की मी 42चा वाटत नाही. आकडा उलटा फिरवून केसांना डाय केला आणि वजन जरा कमी केलं तर 42 ऐवजी 24चा नक्कीच वाटेन. जरा अति होत आहे दादा. अरे वयाचं जाऊ दे, ती पोरगी मॅरिड आहे आणि त्यात पोटुशी. दादा, दादा तू अक्कल गहाण ठेवली आहेस का? मॅरिड असली म्हणून काय झालं? ती नवऱ्यापासून खुश दिसत नाही. तो अजित तिला सुखी ठेवत नाही. खुश नाही ठेवत? खुश नाही वाटत? सुखी नाही तर मग दादा प्रेग्नंट कशी झाली ती? प्रेग्नंट असलं म्हणजे सुखी असतं हे कुणी सांगितलं तुला राघव? आता राहता राहिलं तिच्या पोटातलं मूल. कुठल्या तरी पिक्चरमध्ये एका महापुरुषाने म्हटलं आहे, पोर म्हणजे काय असतं? फक्त रक्त आणि मांस. रगत आणि मांस खायचं का साहेब? परसात आहे. ताज ताज कोंबड. भागाबाई तिथे येते. फतकल मारून बसते. समोर डबा आणि स्टीलचा ग्लास ठेवते. ग्लास तोंडाला लावते. तिचं तोंड लाल होतं. डब्यातून पांढरा गोळा काढून कचा कचा आवाज करत खाऊ लागते. ते पाहून राघवला उलटीची उबळ येते. माही दोघांसाठी ट्रेमधून पाणी आणते. माही, भागाबाई, आत जा, आत बसून खा. पाहुण्यांना तुमचा प्रसाद देऊ नका बरं. देवदत्त, ही 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 बया खरंच रक्तमांस खाते? अहो नाही, मी ग्लासात कोकम आणि काल रात्री उरलेला पिझ्झा दिलाय. ती तेच खात आहे. तिला काहीही दिलं ना तरी ती त्याला रक्तमांसच म्हणते. आलेच मी, गॅसवर चहा टाकलाय. माही आत जाते. देवदत्त पाण्याचा ग्लास तोंडाला लावतो. आ हा हा हा, तिच्या हातचं पाणी पिऊन सुद्धा सडल्यासारखा मदहोश झालोय मी. ही पोरगी माझ्या दादाला वेड करणार. वेड करणार नाही, वेड केलंय. मी पुरता झपाटलोय राघव. ते तर दिसतच आहे. जखीन दुसरं काय करणार? पोटुशी बाई पदरात घ्यायला निघालाय. असा साधा सहता माणूस कुणी घेईल का? तुझ्यासारखा झपाटलेला माणूसच असं करू शकतो वेड्यासारखं. मुंबईत होतास तेव्हा एकापेक्षा एक पोरी तुझ्या आयुष्यात होत्या. मॉडेल म्हणू नको, हिरोईन्स म्हणू नको. मला सांग, 100 फुलांमधला गंध चाटणारा भुंगा या फुलात कसा काय अडकला? गंध नाही, मध. भुंगा नेहमी मध चाटतो. हा, तेच ते. हे फूलच काही वेगळं आहे राघव. मोहाचं फूल. माय फूट. रानफूल आहे ते दादा. फूल कसलं? कुणाची तरी भूल आहे. काटेरी रानफूल आहे ते. ज्या फुलाचे काटे त्याच्या आईबापाला पण टोचले म्हणून त्यांनी सोडून दिलं. राघव, हे सौंदर्य काही वेगळंच आहे.
ही देवलोकीची अप्सरा असावी. मेनका, उर्वशी यांचे आई वडील कुणाला ठाऊक आहेत का? त्या जशा इंद्रपुरीतून खाली आल्या तशी ही पण उतरली आहे. ती फक्त माझ्यासाठी आली आहे, या देवदत्तसाठी. हे बघ, मी तिच्यासाठी काय आणले आहे. खिशातून एक छोटी डबी काढतो. राघव किंचाळतो. अमेरिकन डायमंड रिंग? ए बेण्या, रिअल डायमंड आहे. हिऱ्याला हिऱ्याच द्यायला हवा ना. मी आज तिला प्रपोज करणार आहे. माही आतून येत चहाचा ट्रे घेऊन टेबलवर ठेवते. पण मी ती नाही स्वीकारू शकत. देवदत्त, मला माहित आहे तू काय म्हणणार ते. माझं लग्न झालंय, मी पोटूशी आहे, वगैरे वगैरे. मला तुमच्यासारख्या लफडेबाज छंदीपंदी माणसाशी संबंध जोडण्यात काडी इतका रस नाही. तुम्हाला मी खेळणं वाटले का? माही, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर, अगदी मनापासून. पाण्याशिवाय मासोळी कशी तडफडते ना, तसा तडफडतोय मी तुझ्यासाठी. तुला माझ्याबद्दल हे वेडं वाकडं कुणी सांगितलं? तुमच्या सख्ख्या भावाने, या राघव पाटलांनी मला सारं काही सांगितलंय. देवदत्त रागाने राघवकडे पाहतो. राघव जीभ चावतो. दादा, तू या गरोदर बाईला घरात आणला म्हटल्यावर मला काहीतरी करायला हवं होतं ना. देवदत्त रागाने राघवचं बखोट पकडतो. तुझी जीभ कापून हातात देऊ का? मला सोड, मला सोड दादा, तुला या माहीची शपथ. देवदत्त त्याला सोडून देतो. माहीची शपथ घातलीस म्हणून, नाही तर आज तुझी काही खैर नव्हती. राघव पळून जातो. अहो किती चिडलात. तर काय, माझ्या भानगडीत कशाला नाक खुपसतो. हे खरं आहे की पूर्वी माझी लफडी होती, पण मी कुणावर जबरदस्ती नाही केली. प्रत्येक स्त्री माझं राजबिंड रूप पाहून मर्जीने माझ्या मागे आली. मी कधीच आपणहून कुणामागे गेलो नाही. आयुष्यात पहिल्यांदा मी तुझ्या मागे लागलोय. माझ्या नवऱ्याचं काय, माझं होणारं अपत्य? तुझ्या नवऱ्याला तुला घटस्फोट द्यायला लावेन. मला त्याच्याबद्दल एक वेगळाच डाऊट आलाय, पण मी आत्ता जास्त काही नाही बोलू शकत. तुझ्या अपत्याचा मी स्वीकार करेन, त्याला मी माझं नाव देईन. माही, तू फक्त हो म्हण. हा देवदत्त तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माही कडवट हसते. तुमची आई जिवंत नाही म्हणून हे बोलताय. ती असती तर तिने मला नकार दिला असता. आई पुढे तुमचा नाईलाज झाला असता. हे बघ माई, मी तो महेश बोडस नाही. माझ्या आईने असं काही केलं असतं तर उंच कड्यावर जाऊन उभा राहिलो असतो. आईला म्हटलं असतं, बोल, माही सून म्हणून स्वीकारणार आहेस की नाही, का देऊ स्वतःला दरीत झोकून. कुठची आई पोराच्या जीवाशी खेळ करेल? त्यातूनही नाही म्हणाली असतीस तर जीव दिला असता. माही, तू नसतीस तर कशाला जगणार होतो. माही विरघळते. एवढं प्रेम करता माझ्यावर? काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? काही करू नका. तुमच्या भावना मला समजत आहेत. तुमच्या प्रेमाची तीव्रता मला जाणवत आहे. त्या दिवशी रात्री तुम्ही माझ्या मागे आमच्या घरापर्यंत आलात. दुसऱ्या दिवशी रात्रीही मला शोधत घरी आलात. मला कळतंय तुमचं प्रेम खरं आहे. खरं सांगू, माझ्यावर पहिल्यांदा कुणीतरी एवढं प्रेम करणारा भेटला आहे. आजवर मला सगळ्यांनी खूप दूर लोटलं. डॉक्टर महेशवर मी अगदी जीवापाड प्रेम केलं, जसं तुम्ही माझ्यावर करताय. पण त्यानेही मला दूर लोटलं. तुम्ही खूप ग्रेट आहात. माझ्या बाळासकट तुम्ही माझा स्वीकार करणार हे ऐकून मी तुमच्या पुढे नतमस्तक झाले आहे. देवदत्त गुडघ्यावर बसतो. माही, लग्न करशील माझ्याशी? अंगठीची डबी तिच्या पुढे धरतो. माही अंगठी बोटात घालते. मलाही तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. काय? एक गुड न्यूज. माहित आहे मला तुझी गुड न्यूज. तुम माँ बनने वाली हो, ये मुझे मालूम है. ती गुड न्यूज नाही.
गुड न्यूज ही आहे की माझ्याकडे गुड न्यूज नाहीच मुळी. देवदत्त चक्रावतो. म्हणजे म्हणजे मी समजलो नाही. अहो, मी प्रेग्नंट नाही. कसं काय? तू प्रेग्नंट नाहीस? नाही. कारण प्रेग्नंट होण्यासाठी स्त्री पुरुषात तसं काहीतरी व्हायला लागतं. लग्नापासून आतापर्यंत अजितने मला स्पर्शही केला नाहीये. मी प्रेग्नंट कशी होणार? श्रीकांतजींनी चिठ्ठीत लिहिलं होतं की ते आजोबा होणार. ते कसं काय? कुणास ठाऊक त्यांनी असं का लिहिलं होतं. खुश होत. म्हणजे म्हणजे तू कुमारिका आहेस? माही मान खाली घालते. नाही, मी कुमारिका नाही. मी व्हर्जिन नाही. देवदत्त. ओ आय सी. महेश बोडस. नाही हो, आमच्यात तसं काही नाही. तुम्हाला मी हे पूर्वीच सांगितलं. आमचं खूप प्रेम एकमेकांबरोबर होतं, पण आम्ही कधीच आमच्या मर्यादा नाही ओलांडल्या. देवदत्त चिडतो. तुझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे का कुणाशी? थांब जरा, त्याचाही बंदोबस्त करतो. कमरेचं पिस्तूल काढतो. रिलॅक्स. तो नराधम आता या जगात नाही. कोण होता तो हरामखोर? श्रीकांत काळे. देवदत्त धक्का बसतो. काय? श्रीकांतजी? विश्वास बसत नाही. म्हणून तर तुम्हाला सांगितलं नाही. माझी चित्तरकथा कोणाला सांगणार? कोण विश्वास ठेवणार? सांगितली तरी कोण मदत करणार? माझी व्यथा मी माझ्या काळ्या आईला रात्री सांगितली, या घराला सांगितली. तुम्हाला एक सांगू, हे घर मला खूप आपलं वाटतं. आयुष्यात पहिल्यांदा मी हे घर पाहिलं, पण या घरात मला सारं काही ओळखीचं वाटतं. इथे काहीतरी खास आहे. माझे आणि या घराचे जुने ऋणानुबंध आहेत असं वाटतं. या घराकडे मी माझं गाऱ्हाणं मांडलं आणि त्याने मला न्याय दिला. या वास्तूने मला त्या घाणेरड्या म्हाताऱ्याच्या मगर मिठीतून मुक्त केलं. मला नीट सांग सारं माही. हा देवदत्त तुझ्या पाठीशी आहे. सारं सविस्तर सांग. अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. आमच्या जुन्या घरात मी लग्न करून गेले तेव्हा मी खूप खुश होते. मला हक्काचं छोटंसं का होईना घर मिळालं होतं. नाव लावायला नवरा, घराणं मिळालं होतं. माझी मुलं पित्याचं नाव लावणार होती. पण पण माझी फसवणूक झाली. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या खोलीत माझा नवरा नाही, माझा सासरा आला. मी खूप आरडाओरडा केला. अजित माझ्या मदतीला धावून आला नाही. त्या वासनांध म्हाताऱ्याने माझं शरीर ओरबाडून घेतलं. मी दुसऱ्या दिवशी हा प्रकार अजितला सांगितला. त्याने उत्तर दिलं, त्यासाठीच तुला इथे आणलीये. तुझ्यासारख्या बेवारशी पोरीशी मी त्यासाठीच तर लग्न केलं. देवदत्त. हरामखोर. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता त्या नालायक अजितवर हे पिस्तूल रिकामं करावं. तो नपुंसक आहे का? तसंच असेल. नाही तर एवढ्या देखण्या पोरीला हात न लावता कोण राहू शकेल? कुणास ठाऊक. असेल कदाचित. मला तर त्याचं पुरुषत्व कधीच अनुभवास आलं नाही. मी कितीही नटले, थटले, साजशृंगार केला तरी तो माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्याने त्याच्या वासनांध बापाला थंड करण्यासाठी माझा वापर केला. तू तुझ्या सासूबाईंना नाही का सांगितलं याबद्दल? त्या मी आले त्या दिवसापासून माझा रागराग करतात. माझ्याशी एक शब्दही धड बोलत नाहीत. मी त्यांना सांगायला गेले अनेकदा, पण त्यांनी मला उडवून लावलं. त्या माझ्या मते त्याही त्या विकृत म्हाताऱ्याला कंटाळल्या होत्या. एकतर त्या त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान. त्यांच्या एकंदर वागण्यावरून त्यांना तो माणूस मुळीच आवडत नव्हता. मी आल्यामुळे त्यांची त्याच्यापासून सुटका झाली. मी श्रीकांतजींना नव्हे, त्या हलकट नराधमाला भेटलो.
माझ्या पोलिसी नजरेलाही त्याचा तसूभरही संशय आला नाही. तुझ्याबरोबर किती प्रेमळ वागत होता तो. तेच तर दुःख आहे हो. जगासमोर तो मुखवटा धारण करायचा. रात्री एकही दिवस मला सुट्टी नव्हती. मी आजारी असू दे, दिवसभर काम करून दमलेली असू दे, त्याला त्याची तमा नव्हती. त्याचे अत्याचार गेलं वर्षभर मी कशी सहन करत होते माझं मलाच ठाऊक. देवाला माझी काळजी म्हणून मला सोडवलं त्याने त्या नरकवासातून. तू घर सोडून का निघून गेली नाहीस? पोलिसात कंप्लेंट द्यायची. मला काय ठाऊक पोलिसात तुमच्यासारखा इन्स्पेक्टर असेल तो. देवदत्त तिला जवळ घेतो. खूप सोसलंस ग माझी गुणाची बाळी. घर सोडून बाहेर पडले असते तर असे 10 श्रीकांत दबा धरून बसले असते. अनेक लांडगे माझ्यावर तुटून पडले असते. मला कोणाचा आधार होता? त्यापेक्षा विचार केला, घरात राहून या एकाच रानटी कुत्र्याला झेलावं. म्हातारा आहे, गचकेल लवकर. आणि तसंच झालं. देवदत्त माहीला मिठीत घेतो. माझी राणी, आपण लग्न करू. नव्याने आयुष्याला सुरुवात करू. आता मी आलोय ना, तुझे भोग संपले. सारं काही विसरून जा. तू भेटणार होतीस म्हणूनच इतके वर्ष मला लग्न करण्याची बुद्धी झाली नाही. मी तुला कधीही अंतर देणार नाही. तुला खूप सुखात ठेवेन. माही त्याच्यापासून दूर होते. मला खूप भीती वाटत आहे. मी खरंच तुम्हाला आवडते? अजित सारखं तुम्ही मला फसवणार तर नाही ना? मी त्याच्यासारखा नपुंसक नाही. तू माझी परीक्षा घेऊ शकतेस. पात्र ठरलो तर हो म्हण. ईश्य, तुमचं आपलं काहीतरीच. लाजते का कोण जाणे. तुम्ही खूप सच्चे आहात असं वाटते. आपल्याला भेटून फार तर फार महिना झाला असेल असं वाटते. पण आपण फार पूर्वीपासून एकमेकांना ओळखतो आहोत असं वाटतंय. तुमच्याकडे चुंबकाप्रमाणे मी ओढली जात आहे. माझ्या बाबतीतही अगदी सेम टू सेम तेच घडत आहे माही. आय लव्ह यू. आय लव्ह यू व्हेरी मच. आय लव्ह यू टू देव. देवदत्त सोफ्यावर बसतो. माहीला स्वतःच्या शेजारी बसवतो. तिचे हात आपल्या हातात घेतो. माही, ही केस बंद झाली की आपण लग्न करू. आणि अजित? त्याला ठिकाणावर आणतो मी. तुमचं लग्न रद्द करून घेतो कोर्टाकडून. खरंच? मी त्या दिवसाची वाट पाहीन देव. त्याआधी मला काही उत्तरं हवी आहेत तुझ्याकडून, ही केस बंद करण्याच्या दृष्टीने. विचारा ना. मला खरं सांग, त्या रात्री तुमच्यात काय घडलं? माही सावध होते. तुम्ही खरं काय ते काढून घेण्यासाठी माझ्याशी प्रेमाचं नाटक करताय का? मुळीच नाही माई. तुझी शपथ. तिच्या डोक्यावर हात ठेवतो. मी मेले तर तुम्हाला काय त्याचं? तू मेलीस तर मी जिवंत राहीन का? उलट मी अशासाठी विचारतोय की तू खरं सांगितलंस तर मला तुला सोडवायला मार्ग काढता येईल. मी म्हणाले की मीच खून केला तर? तुझा त्यात हात असला तरी मी तुला वाचवण्यासाठी पळवाट शोधून काढेन. मी जेलमध्ये गेले तर? हा देवदत्त तुला जेलमध्ये जाऊ देईल का? सिंपल सुसाईड केस म्हणून फाईल बंद करून टाकेन. आणि समजा जेलमध्ये गेलीस तर तिथे तुझ्याशी लग्न करेन आणि तू सुटल्यावर तुझ्याशी संसाराला सुरुवात करेन. माही त्याच्या गळ्यात पडते. माझ्यावर एवढं प्रेम नका करू. मला गुदमरायला होतं. महेश बोडसही असंच प्रेम करत होता माझ्यावर. पण नाही, आमची प्रेम कहाणी तडीच गेली. जाऊ दे ना, जाऊ दे ते सगळं. तो महेश गेला खड्ड्यात आणि तो अजितही. आता फक्त तू देवदत्ताचा विचार करायचास. हां, बरं मला एक सांग, श्रीकांतच्या हातावर ती मलमपट्टी तू केली होतीस ना? हो. तुम्हाला कसं कळलं? मलमपट्टी खाली जखमेवर हळद लावली होती.
सकाळी तुमच्या घरी जेव्हा मी बॉडी ताब्यात घेण्यासाठी आलो होतो तेव्हा तुझ्या बोटांवर पिवळा रंग होता. एवढंच काय, तुझ्या पांढऱ्या शुभ्र ड्रेसवर पण हळद सांडली होती. त्या रात्री मला सगळं असह्य झालं. माझ्या अंगात बारीक ताप होता. मी त्या म्हाताऱ्याला हात जोडून विनवणी केली तरी त्याने माझ्यावर अत्याचार केलाच. मी त्याच्या दुधात भरपूर जायफळ घातलं. म्हातारा डाराडूर झोपला. मी त्याच्या उजव्या हाताला जखम केली. त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. त्याला जाग आली. मी गोंधळले. तो माझ्यावर चिडला. त्याने माझ्या कानशिलात लावली. मी सॉरी सॉरी म्हणत पळत खाली गेले. किचनमधून हळद घेतली आणि त्याच्या जखमेवर दडपली. थोड्या वेळात रक्त थांबलं. घरात फर्स्ट एड बॉक्स होताच. मी त्याच्या जखमेवर मलमपट्टी केली. त्याची 10 वेळा कान पकडून माफी मागितली. तू झोपल्यावर पुन्हा त्याच्या दुसऱ्या हाताला खोल जखम का केलीस? पोस्टमार्टममध्ये त्याचा मृत्यू रात्री 11ला झालाय. तू सांगितलंस ते कधी घडलं? रात्री 9 वाजता. मी त्यांना दुसरी जखम केली नाही. मला खरंच माहिती नाही की पुढच्या 1.5-2 तासात असं काय घडलं ज्यामुळे त्या म्हाताऱ्याने त्याच्या डाव्या हाताची नस कापली. मृत्यू मी केलेल्या जखमेमुळे झालेला नाही. त्या छोट्याशा जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला? मुळीच नाही. तू केलेली जखम अगदी किरकोळ होती. दुसऱ्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. तू नक्की ती दुसरी जखम केली नाहीस? नाही हो, विश्वास ठेवा माझ्यावर. मलमपट्टी करून मी माझ्या खोलीत येऊन झोपले. अजित कधी आला? तापामुळे मी खूप शिणले होते. लगेच गाढ झोपले. म्हणून तर मला महेश सरांचे मिस कॉल नाही कळले. अजित घरी आले तेही कळलं नाही. ठीक आहे, पुढचं काय ते मी बघून घेतो. तू निवांत राहा. मी हे सगळं कोडं सोडवेन. इन्स्पेक्टर देवदत्त पाटील म्हणतात मला. प्रवेश दुसरा समाप्त. ऐकत रहा जखीन. धन्यवाद.